महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या प्रवर्गातील सर्व 12वी नंतरचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार, जय मल्हार। विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही म्हणून सातत्यानं विद्यार्थ्यांचा आग्रह आहे की तिथल्या लोकप्रतिनिधींना ते भेटतात आणि आम्हाला शिफारस द्या, वसतिगृहामध्ये आम्हाला ऍडमिशन पाहिजे। परंतु सर्वच विद्यार्थ्यांना ऍडमिशन वसतिगृहामध्ये देणं शक्य होत नाही। राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन की राज्य सरकारनं महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह ओबीसींच्या मुलांच्या आणि मुलींच्यासाठी चालू केलेली आहेत। त्यामध्ये 36 वसतिगृह मुलांच्यासाठी, 36 वसतिगृह मुलींच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला। त्या व्यतिरिक्त राज्य सरकारनं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या विद्यार्थ्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। मी माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांचं मनापासून ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आता ही योजना काय आहे हे पहिलं समजावून घ्या। ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू होते। या योजनेच्या अंतर्गत भोजन भत्ता, निवास भत्ता आणि निर्वाह भत्ता हे तुमचा आधार क्रमांक संलग्न केल्यानंतर थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जी मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, व्यावसायिक असेल, बिगर व्यावसायिक असेल, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 70% मुलांना आणि बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या 30% मुलांचा यामध्ये समावेश होणार आहे। तर या शहरांमध्ये जी मुलं राहत आहेत त्यांना 60,000 रुपये मिळणार। इतर महसुली विभागीय शहरं जी आहेत, उदाहरणार्थ अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशी जी महसूल ठिकाणं आहेत किंवा क वर्गाच्या महानगरपालिका आहेत, अशा ठिकाणी 51,000 रुपये। इतर जिल्ह्याची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी 43,000 रुपये आणि तालुक्याच्या ठिकाणी जी मुलं राहत आहेत भाड्यानं खोल्या घेऊन तिथं 38,000 रुपये या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। किती विद्यार्थ्यांना हे मिळणार आहे? तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। आतापर्यंत जवळपास 10,024 अर्ज ओबीसी विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत। मला महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे, आवाहन करायचं आहे की सरकारनं इतकी चांगली योजना तुमच्यासाठी आणलेली आहे आणि आपण जर फॉर्म भरणार नसू तर त्या गोष्टीला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। 3 वेळा या योजनेची मुदतवाढ ओबीसी मंत्रालयानं दिलेली आहे आणि आता ही मुदतवाढ दिलेली आहे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत। मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही तात्काळ जी मुलं 12वी नंतरचं शिक्षण घेत आहेत, कोणतंही शिक्षण घेत असतील तर त्यांना अर्ज भरण्याची परवानगी आहे। त्या अर्जामध्ये 60% अट टाकलेली आहे। मी आत्ताच माननीय ओबीसी मंत्री महोदयांशी बोललोय आणि त्याने ती अट वगळण्याचा शब्द दिलेला आहे। म्हणजे आता कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही। अर्ज कुठं भरायचा हा प्रश्न तुमच्या मनात येईल, तर हा अर्ज प्रत्येक जिल्ह्याचं समाज कल्याण कार्यालय आहे त्या कार्यालयामध्येच सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे अधिकारी तिथं बसलेले आहेत, त्यांच्याकडे हा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे आणि अर्जाचा नमुना सुद्धा आमच्या सोशल साईटवरती तुम्हाला मी उपलब्ध करून देतोय। त्या अर्जाची प्रिंट काढा आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणी
मुंबईमधलं कुठं ऑफिस आहे, त्या सगळ्या ऑफिसचा ऍड्रेस पण आम्ही तुम्हाला देतोय. त्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तो फॉर्म भरा. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, सामाजिक काम करणारे जे कार्यकर्ते आहेत गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्हा लेवलला, त्यांनाही माझी विनंती आहे की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या विषयीची व्यवस्थितपणे माहिती द्या. त्यांचे अधिकारी कुठं बसतात, ते ऑफिस कुठं आहे, हे सगळं त्या मुलांना सांगा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. एवढीच माझी विनंती सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आहे.